आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। राज्यातील प्रत्येकाचं लक्ष लागलेल्या या बातमीमध्ये अजूनही सस्पेन्स कायम असल्याचं दिसतंय। महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आज प्रत्येकाला पडलाय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ समर्थकांकडून अनोख्या पद्धतीनं आंदोलनं केली जात आहेत, मागणी केली जाते आणि अशामध्येच अजूनही महायुतीमध्ये पेच तर नाहीये ना मुख्यमंत्री पदावरून असा सवाल उपस्थित होतोय। कारण 23 तारखेला निकाल लागला आणि एकतर्फी बहुमत असताना सुद्धा अजूनही महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केला नाहीये। मुख्यमंत्री नेमका कोण होणार याविषयी घोषणा करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे पेच कायम असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे सस्पेन्स कायम असतानाच आता आज यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे नेमका कोण मुख्यमंत्री होणार पुढचा राज्याचा याकडे आता राज्यातील जनतेचं लक्ष आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे। मी मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे। यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष, आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतोय, माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।